गोरगरिबांकरिता राशन धान्याची ज्या अधिकाऱ्यांवर जिम्मेदारी देण्यात येते त्याच अधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर 4286 क्विंटलचा घोटाळा केल्याची बाब समोर आली होती। आणि तोच अधिकारी जो आहे म्हणजेच चैताली यादव नामक जे पुरवठा निरीक्षक होत्या, त्यांची जी नियुक्ती आहे सन 2019 ते 24 या दरम्यान मूर्तिजापूर या ठिकाणी असल्यामुळे आज बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। चौकशी अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमकं या कारकिर्दीमध्ये काय या ठिकाणी काही घोटाळा झालात का असेल किंवा धान्याची अफरातफर झाली का हे पाहण्याकरता अधिकारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याचप्रमाणे धान्याचं असतील किंवा राशन जे कार्ड आहे त्या राशन कार्डाची सुद्धा या ठिकाणी अफरातफर झाल्याचं बोलल्या जात आहे। आणि या कारकिर्दीमध्ये म्हणजेच 19 आणि 24 दरम्यान या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी होणार असल्याचं चौकशी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात चौकशी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पाहायला गेलं तर 10 दिवसाचा अल्टिमेटम म्हणजे 10 दिवसांची जी मुदत आहे चौकशी करता ती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि चौकशी आणखी स्पष्ट होईल की कोण कर्मचारी असेल किंवा स्वस्त धान्य दुकानदार असतील अथवा जे चैताली यादव नामक ज्या राशन पुरवठा निरीक्षक होत्या त्यांच्या याच्यामध्ये मूर्तिजापूरच्या कारकिर्दीमध्ये यामध्ये घोटाळा झाला किंवा नाही। मात्र अमरावतीमध्ये असताना त्यांच्यावर जो 4000 क्विंटलचा जो आरोप लावण्यात आलेला आहे तो सिद्ध झालेला आहे। त्यामुळेच ही चौकशी जी आहे ही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते त्यांच्या संपर्कामध्ये होते, त्यांचा सुद्धा सहभाग या घोटाळ्यामध्ये आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला।